जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, SP गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनल तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आज सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बिटलेगाव या ठिकाणी आलो आहे. हे चित्राकोसा या जातीचा किलर वळू आहे. तर त्यांच्या मालकाची आपण याची खासियत काय आणि काय गोष्टी येतात किंवा ह्याला खुराक वगैरे काय देतात, कसं सांभाळ केला आहे, ह्यांच्यापाशी किती दिवसापासून हे वळू आहे ते आपण विचारणार आहोत किंवा याची माहिती आपण परिपूर्ण घेणार आहोत. ते व्हिडिओ पाहत राहा.
मित्रांनो, माणूस असून माणसाला ह्या कलियुगात भावना राहिली नाही. तर कसं आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो आणि हा भावनिक क्षण पाहून माझ्या अंगाला काटा आला होता. तर ह्या मालकाचा अगोदरचा जे बैल होता कम्या नावाचा, तो एक 22 दिवसाखाली वारला होता आणि त्याची पुढं ते समाधी केली आहे. त्या मालकाचा हे जी बैल आहे आता सध्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला, हा वळू जी आहे ती पाया पडल्याशिवाय त्या समाधीच्या किंवा त्या जिथं काही ती समाधी केली किंवा तिथं बैल आपला ते पुरला आहे कम्या नावाचा, त्या कम्याच्या पाया पडल्याशिवाय हा बैल प्रदर्शनाला असेल किंवा गायीची लागवड करायची असेल किंवा गाडीत कुठं प्रदर्शनाला जायचं असेल तर हा बैल गाडी चढत नाही किंवा गायीला बी लागवड करत नाही. ह्याची एक खासियत आहे. आणि हा भावनिक क्षण पाहून माझ्या अंगाला थर काटा आला होता. तर बघा, बैला सुद्धा माणुसकी आहे, बरं माणसाला नाही. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सत्यवान विश्वनाथ खताळ, राहणार बिटले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आता हा जी गोरा आहे, वळू आहे, हा, हे किती दातावरती आणि तुम्ही केव्हापासून ह्याचा सांभाळ करतो? हा आता 6 दातावरती आहे आणि आपण 1.5 महिन्याखाली खरेदी केलाय. हा, किती केला खरेदी? हा 2.25 लाख रुपयाला खरेदी केला. 2 लाख खरेदी केला. बरं, हे कुठून घेतलं तुम्ही खरेदी केला? तळसंगी मध्ये होता. तळसंगी आपलं मंगळवाड्याच्या पुढे आहे तळसंगी वर. किती दातावरती होत आहे? हा 6 ते 1.5 महिन्याखाली घेतला. आता ह्याचे म्हणजे ब्रिडिंग जे आहे कोणत्या तुझ्या वळूच हे गोरा आहे आणि ह्याची माय कोणती आहे? हो, हे तिकोंडी लाईनचा. तिकोंडी लाईन. ह्याचा वडील हिवरगाव मध्ये सतीश अण्णा होनराव यांच्याकडे आहे, शिंगवाकडा सोन्या. हा, आणि याचा आजोबा तिकोंडी राजा. हा, कुठला आहे तिकोंडी राजा? तिकोंडीला आहे, तिकोंडीचाच. हा, श्रीशैल दळवाई यांचा बैल तिकोंडीचा राजा. आणि ह्याची माय कुठली? ह्याची आई काय त्यांच्या म्हणजे तळसंगी मध्ये त्यांच्या स्वतः मालकाच्या घरीच आहे. आता ब्रिडिंग साठी चालू आहे. हा, ब्रिडिंग आतापर्यंत. आता ह्याचे वासर वगैरे कुठं? हा, वासर आहेत. पहिल्या मालकाच्या घरी गाय भरलेले त्याची वासर आहेत, भरपूर वासर चांगले आहेत. ते वासर बघून आणि बैल बघूनच आपण खरेदी केला. आणि ह्याची लाईन खिल्लार बैलाचा नाद तुम्हाला कसा लागला? खिल्लार बैलाचा नाद हा आमच्या आजोबापासूनच खिल्लार बैलाचा नाद आहे. पण असं झालं की पहिलं लाईनची बैल नव्हती. असं एक चांगला सांभाळ करायचा. हा, देखना बैला बघून बाजारातून आणायचा, सांभाळायचा आणि सांभाळत गायी भरत भरत आपलं काम पण आणि गायी पण असं दोन्ही करत होता आजोबा. ही मला ह्याचा म्हणजे खाणीचा नाद लागला. 3 बैल झाले आपल्याकडे आता खाणीची. लागवडीसाठी 3 बैल झाले. लागवडीसाठी 3 बैल आपण एकदम खाणीतली आणली. त्याच्या आधी पण बैल होता पण खाणीतला नव्हता असं. म्हणजे आता ह्याच्या अगोदरचा बैल कोणता होता तुमच्या? ह्याच्या अगोदरचा बैल आपला मडसनाळ काम्याचा मुलगा, आपण उमरज मधनं निलाप्पा मामा कोरे यांच्याकडून खरेदी केला होता. आणि तो 22 दिवसात एक्सपायर झाला आपल्यात. कितीला खरेदी केला होता तुम्ही? त्याची 3.5 लाख बसला होता आपल्याला. 3 खरेदी होती आणि आपलं सगळं मिळून 3.5 ला पोच झाला होता आपल्याला. तो 22 दिवसात गेला. काय झालं होतं नेमकं त्याला? काय म्हणजे आजार पूर्णपणे आमच्या काय लक्षात आलं नाही आणि पेशी जरा वाढल्या होत्या, बैल गेला. आतापर्यंत तुमच्याकडे किती बैल आहेत म्हणजे लावणीसाठी? पहिला घेतला तो निवर्गी लाईनचा. हा, निवर्गी लाईनचा बैल आपण विकून तो मडसनाळ लाईनचा घेतला होता. मडसनाळ लाईनचा जे होता ते कोणत्या ह्याच्यामध्ये होता? आता खिलार मध्ये किती जात येत? खिलार मध्ये काजळी खिलार असं काही म्हणजे भरपूर खाणे त्या. समजा मडसनाळ लाईन, तिकोंडी लाईन, सिद्धापूर लाईन, प्रत्येक लाईन आहेत वेगवेगळ्या. ते झालं ते गोऱ्याच्या वंशावळी झाल्या. आणि मी काय म्हणतोय, ह्याच्यामध्ये खिल्लार मध्ये जाती येतात, कोसा खिल्लार, काजळी खिल्लार अशी जाती येतात. जाती भरपूर आहेत त्या. पांढरा गाजरा खिल्लार वेगळा, चित्रा कोसा खिल्लार वेगळा. आणि म्हणजे खिल्लार कोशामध्ये पण 2-3 नमुने आहेत. आता हे कोणत्या खिल्लार म्हणते? हा चित्रा कोसा खिल्लार.
हा. सगळ्यात जास्त मागणी कोणत्या किल्ल्याला आहे? ह्या चित्रकोसा किल्ल्यालाच मागणी आता हे सहसा जास्त म्हणलं तर कोणत्या, म्हणजे आता कर्नाटक आणि महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त म्हणलं तर ह्याची कुठं आढळते ते? हा, हे दोन्ही पण साईडला भरपूर चालतो. हा, कर्नाटक साईडला पण चांगला चालतो आणि आपल्या पण भागात हे हा. चांगलं चालतो. आता सरासरी जर म्हणलं सहसा हम्म. सांगायचं म्हणलं तर ह्याची किंमत जर आता विकायचं का नाही तुम्हाला? नाही विकायचं. बरं, विकायचं नाही तरीही आता सहसा तुम्हाला किंमत जर सांगा म्हणजे त्याची किंमत काय होईल सध्या आता सांगायचं आता तसं कसं आहे माहित आहे का, ते वेळेनुसार किंमत ठरली जाते हम्म. असं असतं ते. हम्म. हा, त्याचे पहिले मालक 9 लाख रुपये किंमत सांगत होते, त्याच्या आत द्यायचा नाही म्हणतो. हम्म. मग मी बैल बघायला जाताना आमचे दोस्त म्हणले की बाबा बैल बघायला जाऊ नका, कारण किंमत भरपूर आहे, हा, हा, आपल्याला ती काय जाऊन भेटणार नाही. हा, हा. पण ती कसं असतं, योगायोग घडून आला, हा. आपला बैल गेलेला होता, त्या हिशोबाने त्यांनी पण आपल्याला बैल दिला हा, हा. आणि भेटली किंमत हिशोबात आपल्याला. बरं, आधीच्या बैलाविषयी तुम्ही काय सांगाल? वारलेला बैल, हा, वारलेल्या बैलाविषयी. वारलेला बैल हा असा बैल पुन्हा होणे नाही, हा, हा, तसा बैल पुन्हा होणे नाही, तो एकच झाला. हा, हा. हा, त्याच्याविषयी असं बैल. तुमच्या भावना कशा जुळल्या होत्या, त्या भावनाविषयी काय सांगाल? आता मला सांगितलं तुम्ही आधी थोडक्यात, हा. पण आता जे आपले काही प्रेक्षक वगैरे बघणार आहेत हम्म. किंवा जे काही आपले मित्र वगैरे आहेत मध्ये जे काही व्हिडिओ पाहणार आहेत प्रेक्षक हम्म. आपले, त्यांना तुम्ही त्या बैलाविषयी भावना काय सांगाल? तो बैल म्हणजे ते देवच होता. आता मी एक पाहिलं तुमची गोष्ट, हा हा जी बैल आहे चित्राकोसा, हा, ह्याचं नाव काय आहे? हा राजा. राजा. हा राजाला तुम्ही आता त्याची जी समाधी केली त्या बैलाची, हा हा बैल जाऊन तिचा पाया पडला. हा, त्याला पाया पडल्याशिवाय बैल कुठं जातच नाही. वाहनात हा. जरी भरायचं म्हणलं, हा. त्याच्या न पाया पडता हे बैल वाहनात पण जात नाही. हा, हा, आणि त्याच्या पाया पडून आणलं का बैल डायरेक्ट जातो वाहनामध्ये. हा, हा. हा म्हणजे हे कसा लढा लागला होता? हे तर बैल तुम्ही नंतर घेतला. हा बरं, आता ही बैल तुम्ही नंतर घेतला, हा, मग त्याची समाधी तुम्ही तिथे केली. हा. त्या आधीच्या बैलाचं नाव काय होतं तुमच्या बैलाचं? अगोदरचा बैल आपण जो विकला तो सुंदर बैल, नाही, सुंदर होता. वारलेला. वारलेल्या बैलाचं नाव काम्याच ठेवलेलं होतं. त्या मालकाने स्वतः ज्यांनी काम्या घडवलाय हा, हा, त्यांनीच ते पण काम्याची आठवण म्हणून ते घडवलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी काम्याच नाव ठेवलं होतं हा, त्याचं. हा. हा, आता ते तुमच्या इथे आल्यानंतर 20-22 दिवसानं वारला. 22 दिवसात वारला. हे नंतर घेतला ना तुम्ही? हा, हे नंतर घेतलं. त्याचा आणि ह्याचा लढा कसा, म्हणजे समाधीवर पाया वगैरे हे पडतो? त्याचा म्हणजे काय होतं, त्याला मयालय होती माणसाची. हम्म, हम्म. तो बैल म्हणजे असा होता हा, की एवढा मयाळू, त्याच्या एवढा बैल मयाळू कुठं भेटणार नाही. हा, हा, असा बैल की माणसं अशी दिसली तर तुटत एवढा धावत होता. हा, हा, आणि जर लहान लेकरं आणि आमच्या म्हणजे बाय माणसं घरची मंडळी गेले हा. तर बैल असा एकदम देवासारखा शांत उभा राहायचा, काही करा काही सुद्धा करत नव्हता, मांडीवर झोपायचा त्यांच्या. हा, हा. एवढा एकदम शाना आणि शांत, एकदम त्याचं गुणच लय सांगावं तेवढं कमी. म्हणजे तेवढं ऍक्टिव्ह पण होता आणि एकदम 22 दिवसात त्यानं एखाद्या घरातल्या सदस्याची जागाच घेतली एक मनात आमच्या सगळ्या. हा, हा. एवढं माया लावली कडून. हम्म. हा, लय लय हुशार लय होत. हा, हा. हा, ते कोणत्या जातीमध्ये होता? तो आपला चोर कोसा होता मडसनाळांचा. हा, हा. हा, कोशामध्ये गाजरे. ह्याची खासियत काय आता सध्या? ह्याची खासियत म्हणजे ह्याचा हा. चेहरा, शिंग, समजा शरीर दृष्टी, वसेंड हा, हा. आणि कलर, हा, हा. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं आल्या त्या. त्याच्या म्हणजे वडिलाचं पूर्णपणे गुण ह्याच्यात उतरलेत. हा, हा. हा, आता ह्याला जर खुराक किंवा चारा वगैरे काय सध्या तुमच्याकडे काय सध्या? खुराक चारा हे जे काय असतं हम्म. हे त्याच्या हिशोबानं त्याला द्यावं लागत असतं. हम्म. हे काय म्हणजे हा, हा. हा, ते तुमच्या पद्धतीत ते हा. तुम्ही देतात. हा, जसं त्यानं जे खाईल त्याच्या हिशोबात चारायचं त्याला बरं, द्यायचं. ह्याचा जर म्हणला महिन्याचा किंवा दिवसाचा खर्च किती आहे तुम्हाला? आणि ती काय हिशोब आपण म्हणजे काढत नाही, हा, कारण ह्या नादात ती हिशोब चालत नाही. नाद मध्येच काय हा, राहिलं ह्या त्याला? नादात ती हिशोब चालत नाही. हा. हा, आता जरा हे उचला थोडंसं. हे जे आहे लागवडीसाठी तुम्ही कसं करता? म्हणजे आता बाहेरचे तुमच्याकडे गायी येत आहेत का तुम्ही गायीकडे घेऊन नाही, बैलाला नाही. जातात? गायीवाले इकडे येतात, आपण बैल घेऊन जात नाही, हा, कारण बैल पण गरम आहे. हा, हा, आणि एवढा मोठा बैल नेणं आणि कुठं धक्का नसतो, उतरवणं चढवणं, आणि एवढ्या लाईनचा बैल हा, हा. काय शक्य नाही ती गोष्ट. हा. कारण बाहेर ब्रिडिंग जाऊन करणारे पण आहेत ते, हा, हा. पण एवढ्या टॉपचा बैल फिरवणं तेवढं वाहनात सोपं नाही. हा, हा. हा. आता तुम्ही बाहेरच्या जरी गायी आल्या हम्म. तर तुमच्याकडे ब्रीडिंगला किती घेतात म्हणजे लागवडीसाठी? लांबून गाय आली तर आपण 1,500 रुपये घेतो. आणि जवळची गावात आहे ते गावातले जवळचे आले त्यांना खर्च नसतोय, त्या हिशोबाने त्यांना 2,000 रुपये दर घेतो. आपल्यासाठी तुम्ही 1,500 रुपये 2,000 रुपये देता, हा, कारण इकडं गाडीसाठी किंवा हा, येण्यासाठी त्यांना खर्च वगैरे लांबून लागतो. येणाऱ्यांना खर्च आहे. हा, हा. हा, सरासरी आता जर समजलं तर दिवसाकाठी किती गायी लागवडी होतात?
जास्त अं, टार्गेट किती होते याचं? ते कसं आहे माहित आहे का, जर एक दिवशी 3-4 पण आल्या तर 1-2 दिवस पण तसं जातात. आपल्या भागाला जरा गाई कमी आहेत आणि आपण अजून बैलाची जाहिरात केलेली नाही. हा हा कारण पहिला बैल आपला गेल्यामुळं हा हा त्याला एवढा म्हणजे आपण एवढं हे केलं नाही, थोडं म्हणजे जाहिरात कमीच केली याची थोडीशी. हा म्हणलं व्यवस्थित सेट झाल्यावर हा जाहिरात करूया ह्या हिशोबानं जाहिरात केलेली नाही अजून. आता 1.5 महिना झालाय. हा 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 घेऊन फक्त 1.5 महिना झाला. हा 1.5 महिना झालाय घेऊन. हा 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 आता ह्याच्याविषयी काय सांगाल? 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला कसा अनुभव आहे किंवा काय वाटतं याच्याविषयी आकर्षक कसं झालं? हा ह्यो घेताना एकतरी आपण गडहिंग्लज चॅम्पियन बघून घेतलाय. हा हा गडहिंग्लजला चॅम्पियन झालाय, हा हा पुण्यात नंबर काढला आणि काल आम्ही इथं घेतल्यावर सोलापूरला पण घेऊन गेलो होतो. तिथं पण आपल्याला 2 नंबर दिला. म्हणजे 2-3 चॅम्पियनशिप काढले त्यांनी. हा 2-3 चॅम्पियनशिप काढले ते. हम्म. आणि ह्याची पैदास पण चांगली पडते आणि बैल फुल करंट आहे. हा हा गायच्या बाबतीत फुल करंट आहे. आता आपण परवा तुमच्या चॅनलवर पण घेतले हा. आणि दुसऱ्यांनी पण घेतलेत. हा हा बाजारात पण गाय लावले, एकदम फुल करंट बैलाला. हा करंटच्या बाबतीत काय विषय नाही. हम्म. हा. आता तुमचं लागवडीसाठी म्हणलं तर तुमचं नाव आणि नंबर सांगा परत एकदा. माझं नाव सत्यवान विश्वनाथ खताळ, हा हा राहणार बिटले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. नंबर सांगा. आणि नंबर 9657 30 45 32. 9657 30 45 32. 30 45 32. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला चित्रा कोसा या चांगल्या जातीमध्ये म्हणजे खिलार जातीमध्ये ज्यांना कोणाला गायीसाठी लागवड करायची आहे किंवा हा वळू जे आहे लागवड करण्यासाठी एकदम असा उत्तम असा आहे, शरीरसृष्टी वगैरे नंबर 1ची आहे, टॉपचा खिलार आहे, 3 वेळेस चॅम्पियनशिप आहे. तर ज्यांना कोणाला लागवडीसाठी लागवड करायची गाईला, त्यांनी दादाला कॉन्टॅक्ट करा आणि एकदम गाईला लागवड करून घ्या. एकदम टॉपची वासरं पडतात आणि वासरं पण पाहिलेत मी यांचे फोटो वगैरे वासराच्या, तर बघून घ्या एकदा.